श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आजचा जो व्हिडिओ आहे तो त्यांच्याकरता आहे ज्यांच्या पदरामध्ये अजूनही बाळ नाही आहे, अजूनही झुला हल्ला नाही आहे, पेंजण्यांची आवाज अजूनही आली नाही आहे. डॉक्टर झाले, वैद्य झाले, जे इलाज होते ते सर्व झाले, पण अजूनही नाही. किंवा लग्नाला 5 वर्ष व्हायला आली, 10 वर्ष व्हायला आली, अजूनही घरामध्ये झुला हल्ला नाही आहे. तर हा व्हिडिओ त्या भक्तांकरता आहे. पण माऊली, निराश होऊ नका. आज आपण अशी सेवा घेऊन आलो कारण की आपल्या पाठीशी स्वतः श्री स्वामी समर्थ आहे. त्या स्वामी समर्थांची सेवा, आणि ते स्वामी समर्थ ज्यांनी आजपर्यंत कधी कोणाची झोळी रिकामी ठेवली नाही. तर आज आपण एक अशी दिव्य सेवा घेऊन आलो आहे की नक्कीच तुम्हाला ही सेवा लाभेल आणि तुमच्या पदरातसुद्धा तुमचा बाळ खूप छान खेळेल. तर चला सुरू करूया या व्हिडिओला. आपल्याला कोणती सेवा करायची आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे गुरुचरित्रातील असे कोणकोणते अध्याय आहेत जे आपण वाचू शकतो. पण पहिले आपण जो अध्याय आहे तो गुरुचरित्राचा 39 अध्यायाचे काय महत्त्व आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे हे पहिले आपण जाणून घ्या. कारण की आपण जेव्हाही कोणची सेवा उपासना करतो तर त्या बाबतीत आपल्याला माहीत हवं, म्हणून मी तुम्हाला हे आधी सांगून राहिले. भक्तांनो, गुरुचरित्र म्हणजे एक कल्पवृक्षाचे झाड आहे आणि त्याच्या प्रत्येक ओवीमध्ये साक्षात मंत्र आहे. 39व्या अध्यायामध्ये आपल्याला काय दाखवलं आहे तर वंद्या गोपुत्रवती झाल्याची कथा आहे. एक अशी स्त्री जिला 60 वर्षाच्या वयामध्ये मुलं झाली, कारण की तिचे मुलं व्हायचे पण नेहमी राहायचे नाही, आणि समाज तिला वंद्या म्हणून आवाज द्यायचे. तिचे दुःख पाहून साक्षात नरसिंह सरस्वती महाराजांचे मन सुद्धा द्रवित झाले होते. महाराजांनी तिला आशीर्वाद सुद्धा दिला आहे आणि तिच्याकडून एक व्रत करून घेतले, आणि वयाच्या 60व्या वर्षी तिला सुपुत्र प्राप्त झाले. म्हणजे स्वामी आपले किती दयाळू आहे की 60व्या वर्षी सुद्धा तिला आई केलं आहे. विचार करा भक्तांनो, जर 60व्या वर्षाच्या माऊलीला माझे गुरुदेव बाळ देऊ शकतात तर तुमच्या पदरात तर नक्कीच बाळ देतील. फक्त गरज असते अढळ विश्वास आणि निस्सीम, बिलकुल निरागस भक्ती ज्याला म्हणतो ती भक्ती यावी. जेव्हा तुमचे डॉक्टरांचे उपाय संपतात तेव्हा आपली ही जी सेवा आहे, नामस्मरण आहे, स्वामींचा आशीर्वाद सुरू होतो. जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू असतात तर स्वामी कधीच आपल्याला दुःखी पाहू नाही शकत. आपल्याला मूल हवं आहे तर आपण काय करावं? दर गुरुवारी औदुंबराच्या 11 प्रदक्षिणा करा, प्रार्थना करा, तिथे जा आणि त्याला सांगा की माझ्यावर ही समस्या आहे, ही समस्याला माझ्या दूर कर, आणि त्यांच्या 11 प्रदक्षिणे करा. त्यानंतर त्यांना प्रार्थना करा. आणखीन जर आपण दिवे लावू शकत असाल तर 11 दिवे तिथे प्रज्वलित करा. 11 दिवे नक्कीच औदुंबरच्या झाडाखाली लावा. आणि ही प्रदक्षिणा आपल्याला दर गुरुवारी करायची. 11 गुरुवार, 21 गुरुवार जे आपण करू शकता ते नक्कीच करायला हवं. ज्या कारणाने आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल. आणि म्हणतात ना, तिथे साक्षात दत्त आहे, आपले स्वामी आहे, ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील. आता चला पाहू ही सेवा आपल्याला कशी करायची आहे. गुरुवारपासून ही सेवा सुरू करा. तुम्ही कोणता शुभ मुहूर्त पाहून सुरू करू शकत असाल तर करा, है ना. जेव्हा तुमच्या मनात येईल की या गुरुवारपासून मला सुरू करायचं आहे, तुम्ही सुरू करू शकता. कारण की स्वामी म्हणतात नामस्मरण घ्यायला तुम्ही कोणची वेळ नका पाहू. जेव्हा मनातून येईल तेव्हा नामस्मरण सुरू करा. आता संकल्प घ्यायचा आहे तर सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. देवासमोर बसायचे आहे. समोर विड्याचे पान, त्यावर एक सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला
संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा आपल्या सर्वांना माहिती आहे. हातात थोडं पाणी, अक्षता, कुंकुम है ना, हळद, कुंकू हे सगळं घेऊन आपल्याला देवाकडे डोळे बंद करून प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी आपल्याला आपल्या तांब्यामध्ये सोडायचं आहे, जे पण आपल्याकडे पात्र आहे त्याच्यामध्ये, आणि प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, मी आजपासून तुमची सेवा सुरू करत आहे. मी गुरुचरित्राचा अध्याय 39 म्हणजे 39 सेवा सुरू करत आहे, पठण करणार आहे. माझे अपराध जे काय आहे ते पोटात घ्या आणि माझ्या पदरात सुंदरसं बाळ द्या तुमच्यासारखं. त्यांना म्हणा की ही सेवा मी पूर्ण श्रद्धेने करीने आणि ही जी माझी सेवा मी करून राहिले याला गोड मानून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसाल ना, तुमच्या मनात जे पण शब्द येतात ते स्वामींना नक्कीच सांगा प्रार्थना रूपमध्ये. आता तुमचा संकल्प झाला आहे. आता संकल्प केल्यानंतर रोज सलग 48 दिवस एक मंडळ सेवा किंवा कमीत कमी 21 दिवस रोज नियम पाळून श्री गुरुचरित्रातील 39 अध्यायाचे पठण करावे. जर पत्नीला शक्य नसल्यास, म्हणजे जसं मासिक धर्मामुळे, तर त्या 4-5 दिवस पतीने ही सेवा पुढे करावी. म्हणजे सेवामध्ये खंडित होऊ नका. ही सेवा आपल्याला चालू ठेवायची. तुम्ही करू शकत असाल तर ठीक आहे, नाही तर आपल्या नवरासुद्धा ही सेवा, तुमचा नवरासुद्धा ही सेवा करू शकतो. अध्याय वाचताना देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे है ना. आपण जी सेवा करतो धूप, दीप, अगरबत्ती, पण 21 दिवस एक वेळ, एक जागा, एकच आसन, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा ही दिव्य सेवा करू तेव्हा आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. पहिली गोष्ट सात्विकता. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मद्यपान है ना, कोणत्याही प्रकारचे जे व्यसन असेल ते इथे या दिवसांमध्ये बिलकुल नको आहे. वाणीवर नियंत्रण, कोणाचं मन न ज्या घरात कोणी लहान मुलाला त्याला नेहमी खुश ठेवायचं आहे, त्याचं मन नाही दुखवायचं. कोणी घरामध्ये आलं तर कमीत कमी त्याचं मन दुखवू नका. म्हणून वाणीवर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, जर आपले काही औषध चालू आहे, कारण की स्वामी म्हणतात जे आपले कर्म आहे ते तर आपल्याला करायचेच आहे. होऊ शकतं दोन्ही जेव्हा मिळतील तेव्हा तुम्हाला लगेच फलश्रुती मिळून जाईल. म्हणून डॉक्टरी इलाज आपल्याला बंद करायचा नाही आहे जर ही सेवा आपण सुरू करतो आहे. कारण की औषधाला सुद्धा दुवा कामास येते है ना. तर जेव्हा दुवा आणि औषध दोघं मिळेल तर आपलं काम लवकर होऊ शकतं, फलश्रुती मिळू शकते है ना. आणि शक्यतः घरामधलं वातावरण खूप आनंदमय ठेवा. कोणत्याही प्रकारची कटकटी घरामध्ये नको, कारण की आपण स्वामी सेवा सुरू केली आहे. स्वामींना जेव्हा आपण आनंदी दिसू तर स्वामी आनंदी राहतील, आणि स्वामी आनंदी राहिले म्हणजे तुम्हाला नक्कीच फलश्रुती मिळणार. तेव्हा तुमची ही 48 दिवसाची सेवा पूर्ण होईल तेव्हा स्वामींना नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवून लहान लहान मुलांना घरी प्रसादाकरता बोलवायचं आहे. त्यांना शांततेने हसत खेळत जेव घालायचं आहे. त्यांना इच्छानुसार जे देऊ शकता लहान मुलांना ते द्यायचं आहे. तर ही सेवा आपली मनापासून निसीम निरागसपणे पूर्ण करायची आहे. विश्वास ठेवून पूर्ण करायची आहे. तुमची भक्ती, तुमचा भाव स्वामींपर्यंत किती पोचतं हे तुम्हाला लक्षात ठेवून ही सेवा करायची आहे. कारण की जेव्हा भाव पोचतो, मनी आहे भाव तो देवा तुझे पाव है ना. मनात भाव असल्यावरच नक्कीच देव आपल्याला मिळून जातो. म्हणून ही सेवा करताना हा भाव लक्षात ठेवा. ह्याच्या अलावा हे तर आपण हा अध्याय पाहिला, ही सेवा आपण करू शकतो. जे ही सेवा 39 अध्याय नाही वाचू शकत ते गुरुचरित्राला, म्हणजे गुरुचरित्रमध्ये आहे 20 आणि 21 अध्याय, हे दोन्ही अध्याय एकत्र वाचायचे आहे. पहिले 20 आणि दुसरा 21. कारण की याच्यामध्ये काही जर संततीस काही बाधा असल्यास त्या बाधा आपल्या दूर होऊन जातात. आणि 22 अध्याय जो आहे तो 22 अध्याय आपण जे वांझपण असतं ते दूर करतो. तर हे अध्याय आपण वाचू शकतो. त्यानंतर आपण औदुंबराच्या झाडाजवळ 11
प्रदक्षिणा करायची आहे, प्रार्थना करायची आहे, त्यानंतर प्रदक्षिणा करायचं आहे. जमत असल्यास तिथे 11 दिवे लावू शकतात. जर औदुंबराचं झाड नसेल तर वटवृक्षाखाली सुद्धा आपण ही सेवा करू शकता. शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की जे वटवृक्ष आहे त्याला आपण चिरंजीव वृक्ष पण म्हणतो. आणि हा वृक्ष जो आहे ना, हा संतती देणारा आहे आणि संतती जगविणारा वृक्ष आहे. या वृक्षाखाली स्वामींचा वास आहे. म्हणून ज्या स्त्रियांना, शास्त्रामध्ये लिहिलेले, ज्या स्त्रियांना मूल होत नाही किंवा मूल जगत नाही, गर्भ टिकत नाही, अशांनी वटवृक्षाची पूजा करावी. म्हणून आपण 11 दिवे तिथे लावू शकता वटवृक्षाखाली, 11 प्रदक्षिणा करू शकता, स्वामींची प्रार्थना करू शकता. हे काही स्वामी सेवा आहे जी मी आपल्याला सांगितली. हे शास्त्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि 39वा अध्याय तोच आहे की 60 वर्षात जर मूल होऊ शकतं तर तुम्हाला नक्कीच स्वामी फळ देतील जीवनामध्ये. निराश होऊ नका. नकारात्मकता आणाले तर कधी जीवनामध्ये सकारात्मक मिळणार नाही. म्हणून सकारात्मकता ठेवा आणि ही सेवा करा. निश्चित स्वामी तुम्हाला फलश्रुती देतील. स्वामी तुम्हाला फलश्रुती देतील हीच माझ्याकडून स्वामी चरणी प्रार्थना आहे. आणि लवकरात लवकर तुमच्या जीवनामध्ये तर आनंद ये, पण सकारात्मक राहा. भक्तांनो, कधी निराश नका हो. स्वामी नक्कीच फळ देतील, प्रचिती येईल. स्वामींना तीव्रतेची प्रार्थना नक्कीच